रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। इंडस्ट्रियल इस्टेटच्या चेअरमनपदी राहुल खंजिरे तर व्हाईस चेअरमनपदी महादेव कांबळे। इचलकरंजी येथील द इचलकरंजी इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह इस्टेट इचलकरंजी येथील द इचलकरंजी इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह इस्टेट या संस्थेच्या चेअरमनपदी राहुल प्रकाश खंजिरे आणि व्हाईस चेअरमनपदी महादेव शंकर कांबळे यांची निवड करण्यात आली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी DR पोवार यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची बैठक पार पडली। संस्थेची सन 2025-26 ते 2030-31 या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली। नूतन संचालक मंडळात राजेंद्र महादेव बिद्रे, महादेव शंकर कांबळे, सुनील सातगोंडा पाटील, निलेश बापूलाल चंगेडिया, सागर विजय कोईक, उदय शंकर आदर्शे, विजय कुमार रामस्वरूप पारिक, राहुल प्रकाश खंजिरे, प्रकाश राजाराम नवनाळे, आनंद गिरीधारीलाल मालू, किरण हिंदुराव कांबळे, सुहेल दस्तगीर बाणदार, उमा रवींद्र मुरदंडे आणि हसीना रियाज गैबान आणि आलाप्पा भरमोहांडे यांचा समावेश आहे। सर्व संचालकांची बैठक संस्थेच्या कार्यालयात पार पडली। चेअरमनपदी राहुल खंजिरे यांचे नाव राजेंद्र बिद्रे यांनी सुचवले, त्याला प्रकाश नवनाळे यांनी अनुमोदन दिले। तर व्हाईस चेअरमन पदासाठी महादेव कांबळे यांचे नाव आनंद मालू यांनी सुचवले, त्याला सुहेल बाणदार यांनी अनुमोदन दिले। त्यानंतर सर्वानुमते चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। आभार व्यवस्थापक प्रदीप पोवार यांनी मानले।